मावल्यांनो. नाही तर काही काही महाराज लोक चांगली चुंगली दिसायला आलं फेसबुक की जाणून त्याची पाया लागायची पद्धत बघा. एक महाराज पैदा झाला इकडे असं करावं लागतं. म्हणजे पहिले फेसबुक करेक्शन करून घेतले. काय काम आहे नाटक करायचं हे असं मग असं आणि मग असं मग तिले जाणून मारा. आपल्याला राग येते माल्या बोलल्याचा राग येत असं डबल बोलवू नको. मा काय धंदा आहे काय? ज्याले धंद्याची चिंता आहे ज्याले निवडून यायचं तो बोलील चोपला. मला तर खरं खरं बोला लागेल. माईनं नाव ठेवलं माय. माझं नाव काय आहे? सत्यपाल. माझं नावच सत्यपाल आहे. हे रामपाल आहे. आता कीर्तनकार आहे. पाटलाचं पोरग आहे. गौतमी पाटीलची भेट झाली आमची. का काय डान्स करते हो मावशी ते. या रामची वाजच करते. सुरेखा पुणेकरले भेटलो आम्ही. दोघही भेटलो. गजानन भाऊ भेटलो. याचा तर बाई सारखाच आवाज आहे. का त्या जन्मातला छक्का होईल दोन नाक्यावरचा आया हातात. राम राम बसा. हे दोघं तिघं खाऊन उभे आहेत. बस ना लाईन मारता का कोणा? हे मला तुमच्यासाठी करावं लागते. हे लेकरं बसत नाही. आता ताकद नाही तुमच्या बापाची तुमच्या नवऱ्याची की मला कीर्तन सोडून घरी जाईल. काहून नाही जाणार काकू सांग बर. साडी देतो सप्रेम देतो. का जाणार नाही? तो आला हिरो. तू गेल्याशिवाय बोला. तुम्हाला नाही समजत अंदर की बात है. जोपर्यंत बायको इथं आहे तोपर्यंत घराची किल्ली तुमच्या जवळ आहे ना. हा घरी जाऊन विरोधी पक्ष नेत्यासारखा करी ज्ञानबा तुकाराम म्हणून आई जाईपर्यंत कोणताही बाप घरी जाऊ शकत नाही. रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान की जय. गाडगे बाबा तुकडोजी बाबांचा जय हो. फुले शाहू आंबेडकरांचा जय हो. सावित्री जिजाबाई अहिल्या रमाबाई भीमाबाईचा जय हो. दारू पिणाऱ्या आपल्या बापाचा बायको असताना दुसरी बाई ठेवणाऱ्या हरामखोराचा. काही लोकांना आपली बायको चांगली नाही दिसत. आम्हाला रामाची का गरज आहे? राम राम कहून म्हणतो आम्ही. आता अयोध्येत मंदिरात राम गेले म्हणून म्हणतो काय? आपल्याला राजकारण नाही करायचं. आपल्याला काही निवडून यावं लागते. राम मंदिरात गेले म्हणजे राम. अरे रामरायाचा करोडो लाखो वर्षाचा इतिहास आहे की रामानं लग्न एकच वेळा केलं. आपणही एकच वेळा करा. यासाठी रामायण आहे. भगवद्गीता कशासाठी आहे? अन्यायाच्या विरुद्ध आवाज करा. गावामध्ये जर कोणता पैसे खात असेल नाल्याचे सडकचे डांबरचे शाळेचे तर तुम्ही माहितीच्या अधिकारात केस टाका. ओ चीड झूठी राह की. याच्या पुढचं बोला तुम्ही. उभं राहून बोला. ओ चीड झूठी राह की. तुम्ही लयच पक्क्यात दिसून राहिले म्हणून. या नरेंद्र भाऊ
देवेंद्रचे सोयरे काय या नरेंद्र दादा क्या बात है. कसं म्हटलं माहिती रे, अन्यायाच्या विरुद्ध लढणं म्हणजे भगवान कृष्णाची गीता वाचन. हा ओ चीड झूठी राह की अन्याय की अभिमान की सेवा करन को दास की परवाह नहीं हो जा. वा नरेंद्र दादा, तुमची बाई आली काय? आवाज द्या. तुमची काही किंमत आहे की नाही? पण शोभाबाई इकडे या. हा शोभाबाई दंडारे इकडे या. इथंच बसून नाही शोभा. क्या बात आहे नरेंद्र भाऊ. मी लय वर्गणी जमा करणारे पाहिले, कार्यक्रम करणारे. मायच्या इमानानं मी जमानत घेतो, 1 रुपया खात वर्गणीतला. सेवा, त्याग, मर्यादा, प्रेम आणि पुरा झटता. मी धन्यवाद देतो नरेंद्र भाऊला. आणि तुमची काय ताकद असते नरेंद्र भाऊ, तुमच्या माग हे बाई आहे स्वभाव आहे. हे म्हणते तुम्ही तिकडचं निपटा, मी घर निपटतो. बरोबर. म्हणजे तुम्ही कोणती पोरग राजा तुमचं बीटेक झालं, लय शिकून राहिला, क्लास 1चा अधिकारी होईल, सज्जन माणूस होईल. तुमची पोरगी शिकून राहिली. धन्यवाद. ते बाई शिकलेली आहे ना. हो हो. हा करा सत्कार बाई. म्हणजे तुम्ही एवढं काम करता हे कशामुळं? समजा बायकोनं जर घरातून ब्रेक लावले असते की काही केलं असतं का? टेकडीवर मारुती राहायचं. तुम्हाला मोकळं सोडलं की जा हिम्मत ना. म्हणून हे 15 गाव तुमच्या बाईचा सत्कार करा. होतो ना. YouTube वर कार्यक्रम चालू आहे. हो महा हो हा साडी दे. निळ्या कलर आहे, भीमाचा कलर आहे. चालते का? धन्यवाद. चला इथं बियाणंच कोरडोबं आपलं. हे जे सारे बसले सारे कोरडोबलं आहे. कोरडोच बियाणं आपल्या इथं जमा झालेलं असं. म्हणूनच देण्याची ताकद आहे त्याची. अरे देऊन राहिला याचं काय कारण? म्या पाहिलं येता बरोबर कोण 100 रुपये दिले, कोण 200 दिले, कोणी 5. आता बचत आहे. हार ठेवा. हा नरेंद्र भाऊले डबल चान्स भेटला लग्नानंतर. योगा योग आहे. कोणाच्या नशिबात आहे डबल हार घालणं? ठाला विठ्ठल संत गाडगे बाबा की, गजानन महाराज की, अनुसया माता की जय, गुणवंत बाबा की जय. अवघ्याची जय म्हटल्यानं नुकसान काय होऊन राहील? अरे ज्याच्याजवळ चांगला गुण आहे तो घ्या ना, आणि ज्याच्याजवळ वाईट आहे तो घेऊ नका. सत्यपान जे चांगलं कीर्तन करते ते घ्या, आणि मी जे काही वाईट बोलतो ते घेऊ नका. प्रत्येकाचं सर्वच चांगलं राहील का? मी तुमच्या जोडून शिकलो ना, ते पाहिजे उचलून नेलं त्या जवान पोरानं. ओय पोरा, हे कोण उचलून नेलं इथून? त्याने इकडे या. कोण नेलं उचलून? तालपत्री कोण उचलून नेली? त्यानं इकडे या. अरे इकडे ये ना. ते बाय ढेली आवल्यात आहे. कोण बायको देईन त्याला? नक्की टोलना काय द्यावं लागेल त्याने. एवढे भेकाळ पोटते हॅटले का? जाऊ द्या, येत नाही. त्यानं तालपत्री नेली त्यानं यावं, मग जाऊ दे त्याने. हे असे म्हणून तर आपला बहुजन समाज फेल झाला.
बामणाचे पोरं नाही ते पाहिलं. इकडे बुद्धाचं पोरग कलेक्टर. हे आपण जे बहुजन समाजाचे लोक आहोत ना, याच्या पायी फेल झालो. समजले कोरेकर महाराज. म्हणून मला कीर्तनाची गरज आहे. आपले लोक प्रगतीवर आहे, पण आपले लोक पिकअपच नाही घेत. आपल्या पोरी हुशार आहेत. अरे आपली पोरगी नाचली तरी काय वाईट आहे? नाचणं वाईट आहे काय? अरे नाचणं कला आहे. सत्यपाल कीर्तनात नाचते, माई टीका करा की झकमारी करा, डबल बोलवू नका. तरी मी 4 महिने बुक आहो पुढचे. कला आहे, क्वालिटी आहे, क्वालिटी द्या. जय गुरु. तुम्ही लायकी बनवा ना स्वतःची. आपल्या हातात आहे. गजानन जरी लहान आहे, जरी आवाज बाई सारखा आहे, पण कला आहे ना त्याची. त्याचं कोणतंही गाणं आहे का इतका गजब म्हणते तो अभंग राहिला. शेतकरी लोक या परिसरातले. तुमचा देव खराशी, गुमगाव, परोटी, परसोडी, काकडा, तरोळा, जाटलापूर, लोहारा, खळाया, घोंगरा, जुनवानी, पांढरवानी, मोहगाव, तंतोली, काटोल, कारंजा, जे जे या हनुमानजीच्या कव्हरेज मध्ये आहे, ज्या ज्या माय मावल्या कव्हरेज मध्ये आहे, ते बरोबर मारुती रायाच्या भेटीले आले. कांदा मुळा भाजी मंदिरात गेले नाही, पण काम सोडलं नाही. विद्यार्थी बहिणींना विनंती करीन, बाळा देव धर्म बाजून ठेवला एक दिवस तरी चालील, पण अभ्यासामध्ये एक दिवसही गॅप पडायला नको. मग जो गॅप पडते ना, आज तुम्ही इथं यात्रेला आल्या ना, तर आजचा अभ्यास कालच करून टाका. तुकाराम महाराजांनी स्वतः लिहिलं, असाध्य ते साध्य करिता साध्य. याच्या पुढचं सांगा बरं एखाद्या बाईनं. याच्या पुढच्या अभंगातलं एक चरण सांगा. असाध्य ते साध्य करिता साह्याच. हा नाही मालूम बोलशील तर उभी राहून बोल बाई, नाही तर बोलू नको. जमिनीत गड्डा कर, जशी सीता माता जमिनीत गेली अशी तूही जा. पण काऊन जात हे आम्हाला समजलं पाहिजे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. म्हणून तुम्हाला वाचायचं आहे. माझ्याकडे तुकारामाचे अभंग आहे, मी फुकट देणार नाही.
15 रुपयाचं पुस्तक आहे, पण तुमच्या अंधश्रद्धेचं कुलूप खोलणार पुस्तक आहे. गाडगे बाबानं तुकारामाचे अभंग आपल्या कीर्तनामध्ये म्हटले. सत्यम शिवम सुंदर. लागू दे थोडी थोडी ठेवा हाती नेहमी का. श्रीराम जय राम जय जय राम. वाळू नका तुम्ही मधात वाळवता, गडबड नका. या पवनोत्सव हनुमंताच्या देवस्थानला मंदिराला गेट दान केलं पुरुषोत्तमरावजी यावले. खराचीचे आहे, टाळ्या वाजवा. हे एकट्याचा काढा नाही, याच्यात कोण कंपाऊंड दिलं बाबू. हे कंपाऊंड पाहताना म्हणजे गुरं ढोरं इथं येऊ शकत नाही. आशुतोष महाजन साहेब त्यांनी कंपाऊंड दिलं. टाळ्या वाजवा. दिल्यानं माणूस देव होते, लक्षात घ्या. तुकडोजी महाराजाचा देव वेगळा होता, तुकारामाचा देव वेगळा होता. बाबा आई बहिणींना सांगतो माय, तुकारामाचा देव कोणता वेगळा होता पहा बर. देह देवाचे मंदिर भंगाय आई. तुमचं शरीर मंदिर आहे, हे देवाचं मंदिर आहे. यामध्ये खर्रा, गुटखा, तंबाखू, दारू, मटण आजपासून संकल्प घ्या. 23 जानेवारी 2024 तुमच्या जीवनामध्ये या पंचकोशी मधला या मारुती रायाला महादेवाला देऊन टाका. आईच्या इमानानं सांगतो, एवढं वाईट वातावरण चालू झालं. कीर्तनही वाढले, भागवतही वाढले, आता शिवपुराणही वाढलं. महाराज लोकही नवीन नवीन येऊन राहिले. एक महाराज आला म्हणते गळवाभर पाणी टाका, गळवाभर जल, सब समस्या का हल. म्हणजे गळवाभर बायानं पाणी टाकलं, चालले बाया सकाळी पाणी टाका. सासू बिना पाण्याची आणि पदर काय काय विचारता बाबा. ते दागिने वदरे मी घटी श्रीमंत. त्या नवऱ्यानं किती माणसाचे बायाच्या जमिनात दाबल्या आणि मारे 3-3 खेप दागिने. तुम्ही सोनं घातलं की त्या घरी दरोडा टाकला पाहून. माझ्या गावात प्राध्यापिका सोनं घाले आणि तिले काहीच येत नाही, ते सोनं घाले.
मारे बाहेर काढे ब्लाऊजच्या लोकांनी दिसली पाहिजे मी किती. अशा बाईनं सोनं घाला जे स्वतः कमावते. नवऱ्याच्या भरोशावर उळे नको मारू. आय त्या जाऊ दे. हे काय काय पोटे 2.5 लाखाची गाडी घेतात. पोरीवर लाईन मारायले का तोडले नागपूरले डुबू 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 डुबू. आणि गाडी 2.5-3 लाखाची. आणि पैसे कोणाचे? त्याच्या बापानं लाच लुटपत भार खाते तो. इथेही कोणी साहेब लोक असतील पैसे नको खाऊ. तू याला पोटन तुझी पोरगी लफडेबाज पैदा होईल. ते किती वेळा विड्रॉल करीन हे तुलाही पता नाही चालणार. हे बाहेर नाही समजत विड्रॉल म्हणजे अंदरची गोठ आहे बाई. तो सत्यपाल तो भाऊ खरा बोलते मला बोलू दे. मी भोगलेला आहे. मा माईचा हात धरलेला आहे मा घरात मा गावात. साड्या वाटतो तशा नाही वाटत. 8 वर्षात 8 लाखाच्या साड्या वाटल्या मी. दरवर्षी महिन्यात एका महिन्यात 35,000च्या साड्या वाटतो. 8 महिने कार्यक्रम करतो दरवर्षी. मी काय माझ्या बापाच्या वाटतो का? मी तर नंगा होतो. अखिल भारतीय नमचोट मंडळ तुम्ही देताना म्हणले. आता मला 1-1 लाखाचे 10 पुरस्कार भेटले. मा कीर्तनात जितेंद्र होता परवा. ABP माझ्यावर पाहून घ्या तुम्ही. श्रद्धा कपूर होती ना ताई मा कीर्तनात. श्रद्धा कपूर कोणाची पोरगी आहे सांग बर बाई. उभं राहू साडी देतो. मला हुशार बायाची मला हिम्मत वाटते. उभ्या राहा स्टँड अप. हा ताई पाहिजे पडसा या. आपल्याला अभ्यासू बाय पाहिजे. ताई काय नाव? श्रद्धा कपूर कोणाची पोरगी आहे? परवा आलती मा कीर्तन. शक्ती कपूर. वा वा. धन्य माता पिता दया धन्य देता. एवढा बाई बाई साडी देत आहे. अरे धन्य माता पिता दया. एवढा अभ्यास पाहिजे. 9 वारी नाही ना बाई. कोण्या बायाला साडी दाखवू नको. तुमच्या साड्या राहतात भारी. तुमचं बायाचं फोटोच नाही भरत साडी. कधी 2 ट्रक घरात असले तरी बाई हा कलर नाहीच. कधी कधी नवरा अलमारी उघडते तर साड्याच अंगावर येतात. या या माझ्या बहिणीचा सत्कार करतो. बाई देवा धर्माचं तर पाहिजे पण जनरल ज्ञानही अक्कल पाहिजे. तुले जनरल ज्ञान आहे सवालच नाही. ज्योतिबा फुलेच्या दत्तक मुलाचं नाव काय? सावित्रीबाई नसती तर तुम्ही शिकल्या नसत्या. मग सावित्रीबाईच्या मुलाचं नाव यशवंता. तुम्हाला मालूम होतं पण नाव ये नाही घ्या. त्याला भाऊ आव ना बेटा काका आव ना. पोरीची किंमत तर करायला लागेल. करा आठवण. गोपाला गोपाला खाली बस ना तू. लाईन नको मारू ना मला. अरे बस ना बे. पंढरीनाथ महाराज की. भाऊ अरविंद भाऊ यावले जरी निघून गेले तरी आठवण येते की नाही नरेंद्र भाऊ? काय येते? योगेश सावरकर दादा, जितेंद्र भाऊ जोध, पुरुषोत्तम भाऊ यावले. आता आहेत ना पुरुषोत्तम भाऊ? कुठे आहे? कुठे आहे पुरुषोत्तम भाऊ यावले? आहेत का? नाही कामात असते. बरोबर. हे आहेत काय? या पुरुषोत्तम भाऊ. पुरुषोत्तम रामाले म्हटलं